विद्यार्थी मित्रो नमस्कार. मी प्राध्यापक गणेश कोळेकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षेमध्ये 99% याच्यावरती प्रॉब्लेम येत असतात. आपला जो विषय आपला स्टॅटिस्टिक्स. तर फ्रॉम द फॉलोइंग डेटा कॅल्क्युलेट मीन, मीडियन आणि मोड. तर मीन, मीडियन, मोड हे तिन्ही गोष्टी आपण आता ह्या कंटिन्यू सिरीजमध्ये कसे काढायच्यात ते हे शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मीन काढूयात. यापूर्वी आपणास काही व्हिडिओ सेपरेट केलेले आहेत कंटिन्यू सिरीजमध्ये मीन कसं काढतात, मीडियन आणि मोड. पण आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपण कंबाईन मीन, मीडियन, मोड कंटिन्यू सिरीजमध्ये कसं काढतात हे आपण शिकणार आहोत. फार महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे मी याला इम्पॉर्टंट असं म्हणू इच्छितो. आणि याच्यावरती परीक्षेत 99% प्रॉब्लेम येत असतात. तर पहा, सर्वप्रथम मीन काढायचं आपल्याला कंटिन्यू सिरीजमध्ये. तर मग आपला नियम की हे जे सिरीज दिली बरोबर आहे, याचं मिडल व्हॅल्यू काढायचं आपल्याला. मिडल व्हॅल्यू MV. तर हे काढत असताना काही नाही, याची बेरीज करायची भागिले 2 बरोबर आहे. तर पहा 10 + 0 0 10 आले, 10 भागिले 2 आले 5. ओके. आता बाकीच्यांच्या करायचं काम नाही, सरळ सरळ हे 10च्या पटीत आहे. 10 संख्या वाढली म्हणजे 10ने वाढवत जायचं. 5, 15, 25, 35, 45, 55, 65 आणि 75. ओके. तर बघू शकता आपण साहजिक समजा 70 आणि 80 झाले 150. 150 भागिले 2 75. राईट. तर हे झाला, हा झाला मिडल व्हॅल्यू. मग आता ही जी आपली सिरीज आहे कंटिन्यूस सिरीज, ही इकडे मॉडिफाय होणार. म्हणजे याला आपण लिहून घेऊ शकतो आपल्या माहितीस्तो, म्हणजे आपल्या समजण्यासाठी x बरोबर आहे. तर मग आता याच्यानंतर आपल्याला dx काढायचा. dx. तर dx काढण्यासाठी ह्या मिडल व्हॅल्यू मधला व्हॅल्यूज या ठिकाणी लिहायचा. म्हणजे आपण घेऊ समजा 35. मग आपला नियम आहे मग x - dx करून घ्यायचं बरोबर आहे. आता हा x इकडे मॉडिफाय झाला बरोबर आहे. हे म्हणजे हे सगळे एक 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 व्हॅल्यूज ह्या 35 मधून वजा करायचे. राईट. एवढं सिंपल आहे. तर पहा 5 मधून 35 गेले -30. या ठिकाणी हे 15तून 35 गेले -20. 25 मधून 35 गेले -10. 35 - 35 0. 45 - 35 10. 20 30 अँड 40. ओके. करून पाहू शकतो आपण. 65 मधून 35 गेले 30 राहिले. 75 मधून 35 गेले 40 राहिले. राईट. त्याच्यानंतर पुढची स्टेप्स आपली FDX असं करून घ्यायचं बरोबर. FDX म्हणजेच हे संपूर्ण F आणि हे DX याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर पहा 11 × 3 11 3 33 330 वजा 330 बरोबर आहे. आणि या ठिकाणी एकच वजा आहे म्हणजे गुणाकारात हे -330 येणार. जर दोन्ही वजा असतील तर वजा वजा आधी गुणाकारात. नेक्स्ट पहा 15 × 20 15 × 30 300. नेक्स्ट 23 × हे 10 हे -230. हे 0 0 × 30 0. 32 10 हे 320 बरोबर. नेक्स्ट 21 × 20 21 × 20 420 बरोबर. त्यानंतर 18 × 30 18 × 54 540. आणि sin चौक 24 हे 240. व्यवस्थित कॅल्क्युलेटरचा वापर करून करायचे, चुकता कामा नये. यानंतर याची टोटल समेशन FDX. राईट. तर ही टोटल करत असताना आपल्याला मायनस प्लस हे सगळं लक्षात घ्यायचं असते. तिथं रफमध्ये आपण करून घ्यायचं. तर आधी मायनस हे टोटल करायचे. पहा 330 300 आणि 230 बाकी ते होते 0 3 आणि 3 6 3 हे 3 6 आणि हे 2 8 म्हणजे हे झाले 860. व्यवस्थित पहा करून घ्यायचे. 3 आणि 3 6 3 आणि 3 6 आणि 2 8 860 हे -860. या ठिकाणी प्लसची पहा 0 2 आणि 2 4 आणि 4 8 आणि 4 12 2 हात झाला 1 4 4 8 8 आणि 5 13 13 आणि 2 15 हे झाले 1520. म्हणजे हे प्लस 1520 बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी 1520 -860 0 0 12तून 6 गेले 6 राहिले झाले 9.
पहा 15 झाले 9 राहिले, म्हणजे सॉरी इथे 9 राहिले, परत आता हे 15तून 9 गेले, 9 6 15 म्हणजे 6, हे 660. आता हे प्लस 15 शिवायचं म्हणजे मोठ्या संख्येपुढे जे ना खाली ते पण हे प्लस 660 बरोबर. त्या ठिकाणी 660 राईट. तर बघा आता नेक्स्ट, आता आपण मीन काढत आहोत. मीनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे की मीन बरोबर 1 नंबर किंवा याला स्मॉल लेटर इन इंडिकेटर इज इक्वल टू एक्स प्लस समेशन FD x अपॉन n राईट. तर एक्स म्हणजे हा DX 35 राईट. नेक्स्ट FDX म्हणजे हे 660 लिहायचे, आणि n म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीची टोटल. हे पहा 5 आणि 1 6 आणि 3 9 2 11 आणि 1 12 आणि 8 20 आणि 6 26. पहा 6 3 9 9 आणि 2 11 11 आणि 1 12 12 आणि 8 20 20 आणि 6 26 6 40 2 3 4 6 3 9 आणि 3 12 14 आणि 15 हे 156. हे फ्रिक्वेन्सी टोटल 156. नेक्स्ट या ठिकाणी 35ला 35 तसं तसे याचा भागाकार करून घ्यायचा. 660 भागिले 156 बघू शकतो आपण. 660 भागिले 156चा जो भागाकार आलेला आहे या ठिकाणी तो आहे 4.23 राईट. तर हे ॲड झाले याच्यामध्ये 4.23 35 आणि 4 हे झाले 39.23. तर हे झालं आपलं मीन राईट. यानंतर आपण मीडियन कसं काढतात ते शिकूयात. हे मीन काढल्यानंतर जर 15 मार्क्सला आपल्याला क्वेश्चन आला असेल स्टॅटिस्टिक्समध्ये, तर ह्या अशा प्रकारे आपल्याला 5 मार्क्स मीन काढण्याचे मिळू शकतात. त्यानंतर आपण आता मीडियन बरोबर आहे 2 नंबरला मीडियन कसं काढतात ते बघूया. तर मीडियन काढत असताना याला आपण यम म्हणतोय की नाही. याचा फॉर्म्युला आपल्या आहे द साईज ऑफ n+1 अपॉन सेकंड आयटम राईट. हा याचा फॉर्म्युला आहे. तर या ठिकाणी आपल्याला यामध्येच एक स्टेप्स आपण इन्क्लूड करू शकतो. कशी की मीडियन काढताना आपल्याला CF म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढावी लागते. तर कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची, तर ही फ्रिक्वेन्सी पहा याच्यात एकाधिक समाविष्ट करायचं, त्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो कम्युलेटिव्ह. तर काही नाही, पहिली जी आहे ती ॲज इट इज ठेवायची, म्हणजे ही 11ला अशाला अशी बरोबर आहे. आता हे बाकीचे एकमेकामध्ये ॲड करायचं एक एक. आता 11मध्ये 15 गेले, 11 आणि 15 किती पहा 5 आणि 1 6 आणि हे 1 आणि 1 2 हे झाले 26 बरोबर आहे. 26 आणि हे 23 हे 6 आणि 3 9 2 आणि 2 4 राईट. त्यानंतर 49 आणि 30 9ला 9 कारण 3 7 हे 79 राईट. 79 आणि 32 9 2 11 1 7 1 8 आणि 3 11 111 राईट. 111 आणि 21 1 आणि 1 हे 2 1 आणि 2 3 132 132 आणि हे 18 हे 8 आणि 2 10 0 7 1 4 आणि 1 5 हे झाले 150 आणि हे 6 156. ही झाली कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. अतिशय सोपी. पहिली फ्रिक्वेन्सी जसं ठेवणे, बाकी ही मग असं ॲड करत जाणे. 11 आणि 15 26 26 आणि 23 49 49 आणि 30 79 79 32 111 111 आणि 21 132 132 आणि 18 150 150 आणि 6 156. तर पहा ही टोटल पण आपली 156 आहे. त्यानंतर आता खाली येत आपण मीडियन बरोबर आहे. तर पहा हा फॉर्म्युला द साईज ऑफ n+1 अपॉन सेकंड आयटम. तर लक्ष द्या या ठिकाणी n म्हणजे ही आपली फ्रिक्वेन्सी टोटल 156 आहे. 156 + 1 अपॉन सेकंड बरोबर आहे. मग 156 आणि 1 हे
57, 157 भागिले 2. तर त्याचा भागाकार करूत आपण. 2 1 2 2 2 7 14 बरोबर आहे. इथं 1 उरलं, इथं पुन्हा 2 8 16 बरोबर आहे. तर आता हा व्यवस्थित भागाकार करून घ्यायचा आपल्याला. हा जर भागाकार केला आपण 157 भागिले 2 78.5 ओके असा येऊ शकेल. मग या ठिकाणी असं लिहायचं की व्हॅल्यू 78.5 लाईज इन द CF ओके. तर CF मध्ये पाहिजे. ह्या आपण जी CF काढली यामध्ये आपले 78.5 शोधायचे. 78 पॉईंट म्हणजे 5 म्हणजे ह्या याच्यामध्ये आहेत 79 मध्ये, कारण हे 49 लहान आहेत आणि हे त्याच्यापेक्षा मोठे होऊ शकतात. त्याच्यामध्ये आपले 78.5 आहेत. तर मग इकडे जर तुम्ही असं सरळ आले बरोबर आहे, तर हे आपला आहे मीडियन ग्रुप कोणता 30 ते 40 आणि ही झाली फ्रिक्वेन्सी राईट. हे लक्षात घ्या. ते इथं लिहू शकतो आपण 79. आपल्या उत्तराला म्हणजे समजण्यासाठी आणखी सोयीस्कर होण्यासाठी आपण लिहू शकतो की व्हॅल्यू 78.5 लाईज इन द CF किती 79 आपण या ठिकाणी शोधला होता. मग हेन्स M म्हणजे मोड ग्रुप कोणता, तर हे पहा 79 मध्ये आपला तो 78 आहे बरोबर आहे. म्हणून इकडे सरळ असा आलो. हा ग्रुप झाला, ही फ्रिक्वेन्सी झाली. हे लिहून लिहायचं या ठिकाणी M ग्रुप 30 to 40 अँड फ्रिक्वेन्सी 30 राईट. नेक्स्ट आता आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागतो, कारण ही कंटिन्यू सिरीज आहे. कंटिन्यू सिरीजमध्ये मोड आपण काढत आहोत. तर फॉर्म्युला M इज इक्वल टू L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन F इंटू M मायनस C राईट. बघा आता हे L1 L2 काय आहे, तर खूप सोपं. हे 30 जे आहेत याला L1 म्हणा, हे 40ला L2 म्हणा बरोबर आहे. लिहू होतं इथं L1 म्हणजे हे 30 प्लस 40 मायनस 30 राईट. खाली फ्रिक्वेन्सी आपली 30 आहे. आता M, तर ही M म्हणजे ही जी आपण व्हॅल्यू शोधली हा ही या ठिकाणी हा बघा का नाही, हे M वापरून द साईज ऑफ N प्लस 1 फॉर्म वापरून. तर ही जी व्हॅल्यू आपण शोधली की ती 78.5 ही आहे आपली M 78.5 मायनस आता C बरोबर आहे. तर C काय आहे, तर ही 78.5 ही व्हॅल्यू याच्यामध्ये आपण आहे असं म्हणजे सिद्ध केलं बरोबर आहे. तर मग याच्या जी वरची व्हॅल्यू असते याला असं याला C म्हणायचं बरोबर आहे. तर ही किती आहे ती 49 राईट. नेक्स्ट 30 प्लस हे 40 पासून तेच गेले 10 राहिले, भागाकारात 30 आहेत. आता इकडे पहा 78.5 मायनस 49 हे करून घ्यायचं आपण व्यवस्थित. तर लक्ष द्या याची आपण वजाबाकी केली तर ती आपल्याला 29.5 येते बरोबर आहे. मग परत हे 30 जशाच तसे आता 10 गुणिले 29.5 करायचं पहा. हे आले 295 लक्षात 295 आणि हे भागाकारात 30 आहेत. परत 30 प्लस आता 295 भागिले 30 याचा भागाकार करा पहा. तर हा येतो 9.83 राईट. तर मग हे ऍड करायचं म्हणजे हे 39.83 हे झालं आपलं मीडियन. तर समजून घ्या फार अतिशय महत्वाचं की बघा मीन 39 झाला, मीडियन पण 39 पण आला. ते असं मिळतं जुळतं, याच्यामध्ये 1-2चा फरक आला तर काही हरकत नाही. पण असं सिस्टमॅटिक आलं तर आपण असं लक्षात घ्यायचं की आपलं उत्तर हे आहे एक्झॅक्ट आहे. तर हे झालं मीन आणि मीडियन ह्या दोन गोष्टी आपण पाहिल्यात. आता जे आपलं नेक्स्ट आहे मोड,
ह्याच प्रॉब्लेममध्ये ते मोड आपण बघूता. तर त्यासाठी आपल्याला आता तर पहा, मीन आणि मेडियन आपण पाहिलं. आता मोड काढायचा आहे, तोच प्रॉब्लेम आपल्याकडे आहे. आपण ह्या दुसऱ्या या ठिकाणी लिहू, याला जागा नसल्यामुळे 0 ते 10 आपली सिरीज आहे. 0 to 10, 10 to 20, 20 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80. राईट. फ्रिक्वेन्सी पण 11, 15, 23, 30, 32. 11, 15, 23, 30, 32, 21, 18 आणि 6. ओके. 21, 18 आणि 6. तर पहा, बघून घ्यायचं. 2, 4, 6, 8. 2, 4, 6, 8. तर आपला मोड आपण काढणार आहोत या ठिकाणी. 3 नंबरचा जो घटक मोड. तर परीक्षेत पण असंच सिस्टमॅटिक आपण दुसऱ्या पानावर करून घ्यायचं आहे. तर या मोड काढत असताना आपली जी मेथड आहे, ग्रुपिंग टेबल तयार करणे आणि ॲनालिसिस टेबल तयार करणे. तर ग्रुपिंग टेबल आपण करत आहोत. तर ग्रुपिंग टेबलचे आपण नियम आपल्याला माहीत आहेत की 6 कॉलम, याला F1 म्हणायचं दिलेल्या फ्रिक्वेन्सीला. राईट. F1. नेक्स्ट F2. राईट. F3. नेक्स्ट F4. नेक्स्ट F5 आणि F6. F1चा नियम की जे हे फ्रिक्वेन्सीची सर्वात मोठी बेरीज इंडिकेट करणे. हे पहा 32 आहे. त्यानंतर F2चा नियम 2-2च्या जोड्या फ्रिक्वेन्सीच्या 11 आणि 15. हे म्हणजे 5 आणि 1 6 आणि 1 आणि 1 हे 2 26. त्याच्यानंतर हे 3 ला 3 आणि हे 2 आणि 3 5. राईट. नेक्स्ट 32 आणि 21. 2 आणि 1 3 आणि हे 3 आणि 2 5. त्याच्यानंतर 18 आणि 6. 18 आणि 6 24. सर्वात मोठी बेरीज या ठिकाणी 2 आहेत. ही पण आहे, ही पण आहे, काय हरकत नाही. F3चा नियम आहे, पहिली फ्रिक्वेन्सी सोडून 2च्या जोड्या पहा. आधी पहिली 11 सुटली म्हणजे हे 15 आणि 23. हे पहा 5 आणि 3 8. हे 2 आणि 1 3. नेक्स्ट 30 32. 30 62. बरोबर आहे. आणि हे 21 18. 8 आणि 1 9. 2 आणि 3. तर हे इकडे जोडी होणार नाही, म्हणजे हे 62 मोठी बेरीज आहे. त्यानंतर F4चा नियम, हे 3-3च्या जोड्या करायच्या फ्रिक्वेन्सीच्या, म्हणजे 11 15 आणि 23. 5 आणि 1 6 आणि 3 9. आणि हे 4 49. राईट. नेक्स्ट 30 32 21. या ठिकाणी हे 2 आणि 1 3. 3 आणि 3 6 आणि 2 8. हे 83. हे सर्वात मोठे 83. हे 2 उरलेत इकडे 3च्या जोड्यात, म्हणून अजून एक पाहिजे, म्हणजे आपली जोडी होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर F5चा नियम असा आहे की पहिली फ्रिक्वेन्सी सोडून 3-3ची जोड्या करायच्या, म्हणजे 15 23 आणि 30. हे पहा 5 आणि 3 8. 2 आणि 1 3 आणि 3 6 68. राईट. आणि हे 3 32 21 18. हे पहा 2 आणि 1 3 8 10 आणि 11 7 6 1 3 4 आणि 2 6 आणि 7. हे 71. हे सगळ्यात मोठे 71. त्यानंतर F6चा नियम असा आहे की पहिल्या 2 सोडून 3 जोड्या, 23 30 आणि 32. हे पहा 3 आणि 2 5. 2 आणि 3 5 आणि 3 8. 85. आणि हे 21 18 6. ते 8 आणि 1 9. 8 आणि 1 9 6 15. 15. 8 आणि 1 9 आणि 6 15 6 1 2 आणि 1 3. 35.
ही आपली 35, हे सर्वात मोठे 85. तर हा झाला ग्रुपिंग टेबल. नेक्स्ट या ठिकाणी आपण खाली अनालिसिस टेबल करून घेऊ. तर अनालिसिस टेबलमध्ये हे F1, F2, F3, F4, F5 आणि F6 राईट. आणि इकडे लिहून घ्यायचं आपला ग्रुप जो आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 ते 60, 60 ते 70 आणि 70 ते 80. ठीक आहे. तर पहा F1 मध्ये या 32 आपली बेरीज सर्वात मोठी आहे, जे 40 ते 50 ला मार्क द्यायचा. हे बघ 40 ते 50. F2 मध्ये त्यानंतर F2 मध्ये या. F2 सर्वात मोठी बेरीज या ठिकाणी 2 आहेत पहा, म्हणजे 23 आणि 30 आणि तसंच 32 आणि 21, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला ह्या चारीला पण मार्क देऊन टाकायचं, म्हणजे 20-30 पासून ते डायरेक्ट 50-60 पर्यंत आहे पहा. हे पहा 20-30, 30-40, 40-50, 50-60. ओके. नेक्स्ट F3. हे पहा F3 सर्वात मोठी बेरीज 62 आहे. तर F3 चा नियम 1 सोडून 2 चे जोड बरोबर आहे. याचे 2 ही नाही, म्हणजे ह्या 30 आणि 32 याची हे टोटल आहे, म्हणजे 30-40, 40-50. हे पहा 30-40, 40-50. नेक्स्ट F4 मध्ये 83 सर्वात मोठी टोटल आहे. तर F4 चा नियम 3 चे जोड आहे, म्हणजे हे 3 आणि हे 3 बरोबर आहे. म्हणजे हे 3 ची ही टोटल ही मोठी नाही आहे, म्हणजे ह्याची ही 83 कसे टोटल आहे 30, 32 आणि 21, म्हणजे हे याला मार्क द्यायचे 30-40, 40-50 आणि 50-60. हे पहा 30-40, 40-50 आणि 50-60. नेक्स्ट F5 मध्ये यायचं. F5 सर्वात मोठे 71 आहे. F5 चा नियम 1 सोडून 3 च्या जोड आहे. 1 सोडून 3च्या हे 3 आणि हे 3, म्हणजे हे 71 सर्वात मोठं आहे, म्हणजे हे याची बेरीज आहे 32, 21 आणि 18. ओके. म्हणजे 40, 50 ते 60, 70 ला मार्क द्यायचे. हे पहा 40, 50, 50, 60 आणि 60, 70. हे डॅश राईट. लास्ट F6 मध्ये या. हे F6 सर्वात मोठे 85. F6 चा नियम 2 सोडून 3 च्या जोड्या, म्हणजे 2 सुटले, म्हणजे हे 3 जोड्या आहेत. हे 23, 30 आणि 32 ची टोटल हे 85 आहे, म्हणजे 20, 30 ते 40, 50 ला मार्क द्यायचे. हे पहा 20, 30, 40, 50 आणि 50, सॉरी 20, 30, 30, 40, 40, 50. तर हा झाला आपला अनालिसिस टेबल. या ठिकाणी आपण बघू शकतो सर्वात मोठी बेरीज ही 40, 50 आहे, 6 आहेत आणि हे 4 आहे. तर जर आपण पाहिलं तर 40-50च असा ग्रुप आहे की ज्याची फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू ही सर्वात मोठी आहे, है ना. परत तुम्हाला सांगतो की मोड म्हणजे असं की जे सदरील सिरीजमध्ये आहे ना, जो व्हॅल्यू आपला सर्वाधिक वेळा उद्भवतो किंवा अस्तित्व दर्शवतो त्याला मोड असं म्हणतो आपण. तसंच पाहिलं त्याचा जर विचार केला तर जो आपला हा ग्रुप आहे तो सर्वाधिक म्हणजे 32 वेळा आलेला आहे, म्हणून निश्चित हे आपला ग्रुप आहे, कारण हे आपण सिद्ध केले ग्रुपिंग टेबल आणि अनालिसिस टेबलच्या माध्यमातून. कारण इथं बघू शकतो आपण 40 ते 50च हे याची टोटल 6 आहे, म्हणजे हे आपला ग्रुप आहे, मोड ग्रुप. ठीक आहे. याला आपण लिहू शकतो मोड ग्रुप इज 40 ते 50 बरोबर आहे. आणि याच्या समोरच आता लक्ष द्या, आपल्याला आता जो फॉर्म्युला आहे कंटिन्यू सिरीजमध्ये मोड काढण्याचा की झेड मोडला झेड म्हणतात. L1 प्लस F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू L2 मायनस L1. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला आहे मोड काढण्याचा कंटिन्यू सिरीजमध्ये. तर पहा हे जे आपला ग्रुप आलेला आहे 40 ते 50, हे L2 L1 हे आहे आपलं L1, हे आहे L2 राईट. आता F1 F0 काय तर इथं पहा
हे ग्रुप असल्यामुळे हे आपली फ्रिक्वेन्सी आहे. याला म्हणायचं F1, वरचीला म्हणायचं F0, याला म्हणायचं F2. इथं आपण लिहायचं ते. तर आपले F1 किती आहे 32, F0 आहे 30 आणि F2 आहे 21. ठीक आहे. त्या फॉर्म्युला त्या व्हॅल्यूज मांडायच्या. L1 40 प्लस F1 आहे 32 मायनस F0 30, खाली 2 गुणिले 32 आहे ना F1 मायनस F0 30 आणि F2 आपली आहे 21. इकडे गुणाकारात 50 मायनस 40. ठीक आहे. ते सोडून घ्यायचं. आता पहा 40 जसं तसे हे 32 मधून 30 गेले, 2 राहिले. 2 गुणिले 32 2 64. राईट. आता परत वजा वजा अधिक चिन्ह वजा, कारण मोठी संख्या 30 मुळे पुढे चिन्ह कोणतं वजा आहे. तर पहा याचा बेरीज करायची. 51 झाले आहे ना. 30 आणि 21 51 वजा 51 आणि हे 10. नेक्स्ट पहा हे 40 दशांश तसे प्लस 10 दुने 20, 2 गुणिले 10 याचा गुणाकार 20 आला. आणि याचं जर वजाबाकी केली 64 मधून 51 गेले. ठीक आहे. तर पहा 2 गुणिले 10 हे झाले 20 आणि 64 मधून जर 51 काढले तर आपण 13 आले. नेक्स्ट 40 प्लस 20 भागिले 13 1.5 बरोबर आहे. आणि मग याची जर टोटल केली तर आपली आली 41.5. तर हा झाला आपला मोड. तर हे अशा प्रकारे दिलेल्या ह्या प्रॉब्लेममध्येच मीन, मीडियन आणि मोड. तर आपण हे असं सिस्टमॅटिक काढलेलं आहे. तर मीन आपला 39.23, मीडियन 39 सेम आला. आणि या ठिकाणी मोड ग्रुपिंग टेबल आणि अनालिसिस टेबलचा वापर करून बरोबर आहे. तर हा आपला मोड 41.5. तर हे असं सिस्टमॅटिक व्यवस्थित अचूक पद्धतीने कॅल्क्युलेटरचा वापर करून आपलं सगळं असं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे तुम्हाला निश्चित परीक्षेमध्ये याच्यावरती प्रॉब्लेम येत असतो, कारण हा 15 मार्क्ससाठी प्रॉब्लेम येतो. हे मीनचे 5, मीडियनचे 5 आणि मोडचे 5 असे 15 मार्क्स व्यवस्थित आपल्याला मिळू शकतात. थँक्यू.